बघा शेतीशी गती नाही म्हणून आम्ही शेतीच्याच मागं लागलो. अच्छा, शेती सगळं पाण्याखालची आहे ना तुमची सध्या, पाण्याखाली विहीर शेती वगैरे. आहे, वरात हिर आहे, अच्छा अच्छा, बोर आहे, जनावर दोन वगैरे मोटारी आहेत, सगळंच. 2 हिरी आहेत. हां हां, तुम्ही गडी वगैरे ठेवायची गरज नाही ना 10 नाही, एकरसाठी, नाही, तर नाही, तुम्ही स्वतः स्वतःच मी करू काम शकता. करतो. अच्छा अच्छा. मजुराच्या जीवावर शेती नाही. हां हां, तर काही प्रॉब्लेम वगैरे नसतात ना, म्हणजे नाही, नाही. पैशाचं प्रॉब्लेम, बक्कल काय 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 अडचणी येतात बियाणं, राहतात. खतं वगैरे असं. भरपूर अडचणी येतात. साऱ्या अडचणीला तोंड देऊन सामना करीत करीतच उत्पन्न काढायचं. किती वर्षापासून करता तुम्ही? म्हणजे आघाताचं असं तसं काही नाही. उन्हाळ्याचं बरं होतं, आघाताचं 1,00,000-1,50,000 रुपये होतात. उन्हाळ्यामध्ये 2-3 लाख रुपयाचं उत्पन्न होतं. अच्छा अच्छा, उत्पन्नामध्ये घर वगैरे सगळं ऍडजस्ट होते, भागते सगळंच. उत्पन्नामध्ये घर सगळं भागतंय म्हणजे तुमचं, हो. खर्च वगैरे सगळं हा, करून. भागते. अच्छा अच्छा. घरी उत्पन्न आहे म्हणून भागतंय. हां हां हां. शेती म्हणजे आजकाल कसं गावाकडं कोणी पोर सोर जात नाहीत, तर ते कसं आपल्या बापदादाची शेती आहेत आईवडिलांची, ते करत नाहीत. कोणी सुट्टीलाच गावाकडे येते, जे शिकलेले आहेत ते जातात, नाही शिकलेले शेती करतात. म्हणजे इलाजच राहीना बाबा. हां हां, तुमचे काय असं काय वाटतं नाही? आता आता गावाकडे बघा, गावाकडे असं जर नॉर्मली आम्ही आला, जसं आम्ही शहरात राहतो, म्हणे का मी गावाकडे म्हणजे जास्त कोणी दिसत नाही. सगळे शेती असलं शेती सोडून जातात, मग कंपन्यांनी काम करणं, जॉब वगैरे बघतात. हो, शेती हां हां जातात ते थोडीशी शेती असली तर आम्हाला शेतीच भरपूर आहे. हां, नाही नाही, भरपूर असलेले पण म्हणजे कसं, त्यांचे पप्पा त्यांना सर्व्हिस आहे, ते शेत त्यांना कुठं आहे हे पण नाही माहीत आजच्या पिढीला. म्हणजे तुमचं असं काय वाटतं, शेती करायची लोकांनी का नोकरी करायची, शहरातच राहायचं किंवा गावाकडेच यायचं? आता आपण एकच ठरले, आपण बापलेकांना शेती करायची आणि नात्याला भरपूर शिक्षण द्यायचं. हां हां शेतीला ठेवून शिक्षण. हां हां. शेतीत कोणी काम करायला तयार नाही. लेकराला घडवा म्हणून झटाले आम्ही. अच्छा, आजकाल आता जसं शासन काय नियम काढतंय की ज्यांना अगोदरपासून बापजाद्याची जमीन नाही किंवा शेतकरी नाहीत मुळात, ते त्यांना आजकाल शेती खरेदी करता येत नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाने नियम काढलेला आहे, तुम्हाला माहिती आहे का? हो, नाही माहिती आहे, पण आमची वाडवडिलाची शेती हा, आहे. तसं जसं मला शेती घेता येत नाही, मी करायची इच्छा आहे पण मला घेता येत नाही. आणि ज्यांच्याकडे आहे, आजची पिढी करते पण उद्याची पिढी करेल की नाही याची खात्री नाही. तर तुम्हाला काय वाटतं की पुढे कसं होईल शेती पुढची? नाही, त्याचं वळण लागल्याच्या नंतर बाप करते, लेकरू करायला शिकून तर नोकरी लागली तर शिकून बेकार आहे, त्याला इलाजच काय. अच्छा अच्छा, नोकऱ्या पण नाहीत आज. त्याला नोकऱ्या नाहीत, एकतर शेतात काम येत नाही. ते माय रोटी वाढणार, बाप मी भीक मागून खाऊ देणार, तशी कथा व्हायली. अच्छा शिकून बेकार पोरायची. अच्छा अच्छा. काही नाही, सकाळी उठायचं, शेताकडे यायचं, दूध काढायचं. दूध काढल्याच्या नंतर कोंबडे सोडायचे, दूध घेऊन घरला जायचं, दूध ठेवायचं, ते लगे यायचं. जंगली पराण्याचा एक त्रास अति झाला आहे. अच्छा. वाहण्याला दामटायचे, मूग उडीत काहीच देणार झाले. हे शेत असण्यापुरता नसलेलं बरं म्हणायची वेळ आली, एवढं अवघड झाले. हे जंगली पराण्यामुळे पहिलं पराणे नव्हते, उत्पन्न चांगलं देत गेले, उत्पन्नात घट होत गेले. आता काय व्हायला, इळभर वाहने राहण्याचं आहे, संध्याकाळी सासूळ आहे, डुक्कर आहे, हरण आहे. लय शेतकऱ्याच्या मागे ये मग लागले तो आता. पहिले ना बरं होतं, पहिले जंगली पराणी नव्हते. अच्छा. जे काय पेरलं ते घरला जात गेलं, तर पेरलेलं घरला येईल म्हणायची गॅरंटी नाही. स्वतः राखील, रातना दिवस डोळ्यामध्ये तेल घालून त्यानं राखील, त्याचाच शेतीमधला माल येते पसापत खायला. मग एक तर ढोरं वासरू करावं, शेळी पालन करावं, मग त्याच्यामध्ये कसं बी ते शेळी 2 पिली देते. कोंबड्या पण आहेत ना तुमच्या? कोंबड्या आहेत, 10 कोंबड्या, अंडे, पिले. आता ते परिवार सारा सांभाळायचं, म्हणजे का सांभाळायचं, ते धोईरी धंदा म्हणून. शेतीमध्ये काही उत्पन्न होईना गेलं तर शेळ्यामध्ये, बैलामध्ये म्हशी ठेवतो, दूध पालन करतो, त्याचा दूध काढणं, डेअरीला नेऊन देणं, त्याचा व्यवसाय, चारा पाणी पेंड मिळून काही बी केलं 50% आधी ओतावं लागले. अच्छा. 50% ओतून काढावं लागले. काढलेल्यामध्ये निवारा आमचा भाव आले. आम्ही अच्छा. कुठं कामाला जाता येणार. कामाला दुसऱ्याच्या शेताला बी जाता तुम्ही? दुसऱ्याच्या शेताला बी जाता कामाला? नाही, जातो की जायचं म्हणजे कसं, बैल आहेत आपल्याकडे, कुणाचा ह्यानं भाड्यानं आऊ थांबतो, 2000 रुपये देतात रोजचे.
महिन्यातून 4-2 भऱ्या केलं आपल्या घरचं काम होतं. ते कोंबडे सोडणं, शेळ्या बांधणं, दूध काढणं, शेण काढणं ह्याच्यात 12-1 वाजतात. होय की. मग जायला मजुरीनं जाणं म्हणजे वेगळं जावं लागते. होय की. की मजुरी आपल्याला खपणं आवडन ना. बापानं आज्यानं सुद्धा कुणाची मजुरी केलेली नाही. होय की. आणि मी बी आतापासून केली नाही. फक्त पहिल्याच्या जीवावरचा धंदा करतो मी. कुणाच्या मजुरीने जाणं, काही कुणाच्या इथं धोंडे काढणं, मिळणं, खुरपण हे काहीच मी केलं नाही, करणार सुद्धा नाही. अच्छा, आता तुम्हाला प्राणी मतलब कोंबड्या शेळ्या प्राणी मतलब बैल म्हशी किती आहेत आता? माझ्याकडे 50 कोंबडं झालंय, हा, 10 शेळी आहे, 20 पिलू आहे, हा 4 म्हशी आहेत दुधाच्या, अच्छा. 2 बैल आहेत, 1 गाय आहे. हा हा. परिवार एका माणसाचं कुटुंबाचं कंटिन्यू राखणार. 2 माणसं आम्ही. शेळ्या बैल ते बांधणं काम करणं एक माणूस करते, म्हशीचं आणि बैलायचं. त्यानं केलेल्या माणसानं कोंबड्यावर ध्यान ठेवावं लागतं. मी हा राहतो जंगलात, त्याला त्याच्या मागे रानमंत्र आहे, मुंगूस आहे, असं आहे तसं आहे, त्यालाही राखतो. शेळ्यान गाई एक माणूस होते, म्हणजे चांगला निवारा आपापला चलते बघा. पण आम्हाला काय गतीच नाही. शेतकऱ्याचं भांडवल म्हणलं तर ढोर वासरूच आहे. असं का? ते काय नाही, पीक कोणतं आलं येऊ देणार तर काहीच येऊ देणार झाले. पण आम्हाला पाणी आलं की शेतामध्ये असंच जेवावं लागतं, वाट्या हातावर जेवावं लागतं. काम केल्याशिवाय भाग नाही शेतकरी माणसाला. तर काय करा, उपाशी राहाय जमते काय? इलाज आहे, आता काय करा, एवढ्या बाया घेतलेल्या, मग असं हातावरच जेवावं लागतं. आमचं असं शेतीच्या माणसाला वनवासच आहे. आता काय करावं लागतंय काम. शेतकऱ्याच्या जीवावर दुनिया जगाल्या दुनिया. इथं काय म्हणतात बळीराजा. कशाचा बळीराजा आहे? शेत कष्ट करावं, पिकवावं आणि नेऊन बेभाव त्याच्या मनावर देऊन टाकावं सरकारच्या. आज कापूस झाला 20 क्विंटल, भाव याला काय तिथं पोत 2200 रुपयाला. एक फवारणी केली तर 3200 रुपये लागाल्यात. काय पडाले? मार काढावं, कष्ट करावं, राबावं आणि नेऊन त्याच्या मनावर दान करून घरला यावं. त्याच्यात कोणी वाली नाही शेतकऱ्याला, का कोणी त्याचा धनी नाही, त्याला माय नाही, बाप नाही. त्यानं काम करणे, लोकांना चोरायच्या हवाली करणे आणि घरला येणे. जे म्हणेल ते भाव द्यायचं. आधी काय म्हणणार लावताना कापसाला 15,000 रुपये भाव येते क्विंटलला. माल आला 6,000 5,000. चढताना 50 चढते आणि उतरताना की नाही गप 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 मागे येते. आता आलाकडे 8,000 रुपये भाव म्हणून आम्ही गेल्या लगेच 7,000वर आला. चढताना 7,050 7,100 7,200 असा चढते. शेतकऱ्याचं कुठं काय आहे बाबा. हत्ती वनवास हत्ती. पण कितीतरी वनवास असला तर ज्यानं शेतकऱ्याला शेतीत राहावं वाटते, त्यानं पोरीसुद्धा शेतकऱ्यालाच बघून देते. हो, आणि ज्याला ते मजुरी करतात, इटा करतात, ऊस करतात, कंपन्या करतात, ते कसले राहतात. कंपनीला जाय मिळते काय, आयतं खाय मिळते काय हे बघतात. रक्ताचं पाणी करणार, शेतात माल आम्ही तयार करणार, आम्ही बी जगणार, 10 लोकही जगणार. असे बक्का लोक येतात जातात. ते कंपन्यानं फोन येतात, तुम्हाला कोणतं औषध हवे, कोणतंच पाहिजेत नाही औषध म्हणून सांगलं. आम्ही स्वतः औषध तयार करायला होता. 12 नमुन्याचे पाला एखादा भिजवायचा, 20 दिवस ठेवायचं आणि ते फवारायला. शेतकऱ्या एवढा पापी जन्मच कुणाचा नाही. शेतकऱ्याला इज्जत कोणी देत नाही, त्याची किंमत कोणी करीत नाही. एक आज किंमत म्हणजे फक्त नोकरी वर्गाला आहे. आपण नोकरी वर्ग काय पैसे खाणार आहे काय? शेतकऱ्यांचं कष्ट करून दिलं जाते, पण शेतकऱ्याची इज्जत कोण करते? कोणीच करीत नाही. फक्त म्हणतात शेतकरी उत्तम आहे, शेतकरी आमचा बळीराज्य आहे, शेतकरी चांगला आहे, शेतकऱ्यानं कमाई करते, पिकवते, आणते, आम्ही जगतो. फक्त केव्हा जगतो? तोंडावर आलं तेव्हाच म्हणतात. एरी त्याची कोणी कदर करीत नाही, त्याला केवढं त्यामुळे पुसत नाही.
जर ते आता आम्ही काय केलं मागं पंचायत समितीला जाऊन व्हिडिओला सांगितलं की साहेब हे लई करशीचे लोक हे करायचं, करशीला सांगलं. करशीच्या लोकांनी व्हिडिओ एका करशी दुकानला वाट लावलं, भावात लई महाग झाले. त्यानं काय केलं 300ची पावती केली, 500 रुपये घेऊ लागलं. म्हणलं हे काय होय शेतकरी, ते तुम्ही बघा की आता ते त्याला आवक नाही जावक नाही, त्याला टंचाई आहे मुलांनी गोदामं भरून खात ठेवतात. शेतकऱ्याला कोण आहे वाली मायबाप कोणी आहे का, कोणीच नाही. म्हणून आम्ही एक ठरवलं आहे की शेतकऱ्याला ज्यानं इज्जत देईल, त्यानं सन्मान देईल, त्यालाच करायचं. नसेल तर टोटल सेंद्रिय खायचं पियाचं मीठ आणि तेलच आणावं लागेल. तेलसुद्धा घरी तयार करणार असं आम्ही शेतकऱ्याने उत्तम आमच्याला ठरवलं आहे. अच्छा. माल भात द्यायचाच नाही. हो, काय द्यायचा नाही म्हणलं तर ते माल न देताना आपलं भागते काय भागणार, पण करून बघावं म्हणायची राज चलाली आमच्या शेतकऱ्याची. आता उत्तम आमचा विचार कोणीच करीत नाही, कोणीच.